नमस्कार मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे। तुम्ही पाहिलंच असेल थंबनेलवर मी काही दिवाळीचे ब्लाऊज शिवलेले आहेत। तर आज आपण पाहणार आहोत मी किती ब्लाऊज शिवले आणि त्या ब्लाऊजची प्राइस काय आहे। तर चला मग व्हिडिओला चालू करूया। तर हे पहा, हे आपलं पहिलं ब्लाऊज आहे आणि सगळ्या ब्लाऊजच्या साड्या नाही आहेत मैत्रिणींनो माझ्याकडे। त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला तर पूर्ण व्हिडिओ पहा, आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील। तर हे पहा, पैठणीमधून ब्लाऊज आहे पण काठपदर साडी नाही, पूर्ण लूक पैठणीचा आहे आणि मल्टी प्लस कलर आहेत ब्लाऊजमध्ये। ह्याचा मी डीप नेक बनवला आहे गळा गोलमध्ये आणि जी न्यू ट्रेडिंग फुग्याची स्लीव्ज आहे ती बनवली आहे। तर मी ह्या ब्लाऊजची शिलाई घेणार आहे 250 रुपये। हे पहा, तर तुमच्याकडे किती शिलाई आहे आणि मी कमी घेतली का जास्त तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर हा ब्लाऊज आपण 4 टक्स शिवलेला आहे। आता ब्लाऊज शिवून रेडी झालेत, मला आज द्यायचेत काही म्हणून व्हिडिओ बनवत आहे मी। ह्याचे काहीचे हुक लावलेले नाही आहेत। तर हे पहा, मी गेल्या वेळेस ह्या ब्लाऊजवर म्हणजे ह्या साड्यावर व्हिडिओ बनवला होता, तर खूप सगळ्या मैत्रिणींना व्हिडिओ आवडला होता। तर त्याच्यामधलीच ही ब्लाऊज आहे। मी 3 सोयाची कुर्बानी दिली मैत्रिणींनो हे ब्लाऊज शिवायला। 3 सोया मोडल्यानंतर हे ब्लाऊज रेडी झालंय। आणि आपण सांगायचं कसं, ह्याच्या हाफ स्लीव्ज केलेले आहेत आणि ह्या ब्लाऊजची शिलाई मी 300 रुपये घेणार आहे। कारण का हे काच आहेत, सगळ्या स्टोन छोटे छोटे। मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकला होता, पाहिला असेल तुम्ही। खूप प्रॉब्लेम आला मला, 2 ब्लाऊजचा वेळ गेलेला आहे जास्त, पण कंपल्सरी मी वर्कचं ब्लाऊज असेल तर 300 रुपयेच घेते। हे पहा, ह्याचा मटका गळा केलाय, नॉर्मल लेस लावली आहे कारण का डिझाईन टाकायची तर इच्छाच राहिली नव्हती, ब्लाऊजनेच खूप बोर केलं होतं। तर दुसरं ब्लाऊज आपलं मी दाखवलं आहे। हे पहा, हे आपलं आहे 3 नंबरचं ब्लाऊज। रेडीमेड आरी वर्कचं ब्लाऊज आहे हे। रेडीमेड ब्लाऊज पीस भेटतात मार्केटमध्ये, म्हणजे साडीवरचं नाहीये, वेगळं विदाऊट ब्लाऊज आहे, पण कुठल्याही साडीवर जमेल त्याच्यामुळे घेतलेलं आहे त्यांनी। तुम्ही पाहू शकता ब्लाऊजला पूर्ण वर्क आहे। हे पहा, म्हणजे याला डिझाईन वगैरे टाकायची गरज लागलेली नाहीये कारण का पूर्ण वर्कमध्ये आलेला आहे। गळ्याला पण वर्क होतं आणि पुढच्या साईडला पण वर्क होतं। हे पहा, आणि 4 टक्स म्हणजे प्रिन्स कट किंवा 4 टक्सच ब्लाऊज शिवावं लागतं जर वर्क असेल तर। मी यांचा 4 टक्स ब्लाऊज शिवलेला आहे हा, आणि खूप छान बसतो टाकल्यानंतर, म्हणजे घातल्यानंतर। ह्याला 1 साईड पुढचा गळा सुद्धा आलेला आहे। तर मी जसं तुम्हाला सांगितलं तसं ह्या ब्लाऊजची पण शिलाई मी 350 रुपये घेतलेली आहे। तुमच्याकडे आरीवर्कच्या ब्लाऊजला किती रुपये शिलाई घेतात आणि किती शिलाई आहे ते कमेंट करून नक्की सांगा मला, तेवढीच थोडीशी माहिती भेटते। मी माझी शिलाई काही चेंज नाही करणार, पण कुठे किती शिलाई आहे ती म्हणजे माहिती मिळते थोडी थोडी। तर हे पहा, हे आपलं दिवाळीचाच ब्लाऊज आहे। तक्षशिला पैठणी आहे ना, म्हणजे तक्षशिला पैठणीवरचा ब्लाऊज आहे हा। खूप सुंदर ब्लाऊज पीस आहे आणि कलर सुद्धा ब्लाऊज पीस असं खूप सुंदर आहे, मला खूप आवडला। हे पहा, तर आता ह्या ब्लाऊजला मी हे पहा, मी ह्या ब्लाऊजला जी माझी ही लेस आहे ती माझ्याकडचीच लेस लावलेली आहे आणि ही जे वर्क होतं ब्लाऊजला वर्क आलेला आहे, हे थ्रेड वर्क आहे आणि त्याच्यावर स्टोन सुद्धा छोटे छोटे स्टोन लावलेले आहेत। हे पाहू शकता, थ्रेड वर्कवर छोटे छोटे स्टोन लावलेले आहेत। ही लेस जी आहे ती 90 रुपये मीटरची आहे बॉर्डरला लावण्याची। आता गेल्या वेळेस रिफिल स्लीव्ज ट्रेडिंगमध्ये होते तेव्हा ही लेस खूप बायका लावायच्या, मी तेव्हा आणली होती। 90 रुपये मीटर आहे, तर स्लीव्जला मीटरला कमी लागते, तर मी 10 रुपये कमी घेते, म्हणजे 80 रुपये ह्या लेसचे, आणि जी आपली शिलाई आहे ती प्लस करायची आहे। तर मी ह्या ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे 280 रुपये, कारण का पूर्ण आरी वर्क नाहीये, थ्रेड वर्क पण आहे, मग आपण एक्स्ट्रा कशाला घ्यायची उगाच। थ्रेड वर्क आहे म्हणून मी 280 रुपये घेतली, प्लस त्याच्यामध्ये 80 रुपये ही आपली जर ही जी लेस आहे मोत्याची ती लेस 80 रुपये प्लस होणार त्याच्यामध्ये, म्हणजेच आपली 360 रुपये शिलाई होईल ह्या ब्लाऊजची। तर हे पहा, मी लटकन सुद्धा बनवलेले आहेत हे
लटकनला सुद्धा थोडी लेस लावलेली आहे. हे पहा, हे लटकन आलते थ्रेडवर्कमध्ये, प्रिंटेड लटकन आलते आरीवर्कच्या ब्लाऊजला, पण ते खूपच छोटे वाटत होते म्हणून मी साईडला थोडंसं ही लेस बसवून थोडासा लुक मोठा बनवला आहे लटकनचा. ह्याचा स्पेशल व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, पाहिला नसेल तर तोही नक्की पहा. तर हे पहा, आणखीन जसं की मी म्हणजे याच्या अगोदर ग्रीन कलरचं जे ब्लाऊज दाखवलं होतं आरीवर्कमध्ये, हे तसंच आहे पण रेड कलर आहे आणि डिझाईन सेम आहे. एकाच कस्टमरचे दोन्ही ब्लाऊज आहेत मैत्रिणींनो. हे पहा, आणि आपल्या म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की जुने अगोदर शिवलेले जे भारीतल्या साड्या असतात त्याच्यावरचे ब्लाऊज आता बसत नाहीत, मग त्याच्यावर त्यांनी असे ब्लाऊज आणलेले आहेत जे त्या साड्यावर खूप जास्त मॅचिंग होतात. आता हे पाहिलं तर ह्याला आपली हातशिलाई राहिलेली आहे म्हणून हा कपडा बाहेर आलता मैत्रिणींनो. कन्फ्यूज होईल नाही तर, म्हणजे कसा काय कपडा आला. हे पहा, अशी आहे ही डिझाईन. आणि हे ब्लाऊज शिवताना खरं तर खूप जास्त प्रॉब्लेम झाला होता, कारण का ह्याचा जो फ्रंटचा गळा आहे, आरीवर्कचा गळा जो पुढच्या साईडचा आहे ना, तो खूपच मोठा आलता, डीप नेकमध्ये आलता. सो मला थोडंसं ब्लाऊज कपडा जो आहे ब्लाऊजचा तो आतल्या साईडला थोडासा ठेवावा लागला. तुम्ही पाहू शकता किती मोठा गळा आलेला आहे हा. जर एवढा गळा शिवला असता तर कस्टमरला घालायला जमलं नसतं, मग म्हणून मी या आतल्या साईडला थोडासा कपडा ठेवलेला आहे शिल्लक. बरोबर केलं का ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा असा प्रॉब्लेम झाला तर तुम्ही काय करता ते सुद्धा सांगा. तर हे पहा, एवढा डीप गळा असता तर ब्लाऊज खराब झाला असता आणि घालायला सुद्धा नसता आला, म्हणून मी थोडासा कपडा ठेवला आहे शिल्लक. त्याचबरोबर हा पण ब्लाऊज आपण 4 टक्स शिवलेला आहे. तुम्ही फिनिशिंग पाहू शकता, एकदम मस्त फिनिशिंग आहे. आता त्यांनी जर ट्राय केलं, त्यांना नॉट हवे असतील तर मी नॉट बसवून देणार आहे त्यांना ब्लाऊजला. हे पहा, तर चला मग आपण पुढचं ब्लाऊज घेऊया. तर हे आजच ब्लाऊज द्यायचं आहे मैत्रिणींनो, हुक लावलेलं नाही आहेत आणखीन मी, तर लाईट गेलेली आहे म्हणून थोडासा प्रॉब्लेम झाला. मला हे आजच ब्लाऊज द्यायचं आहे, हुक लावलेलं नाही आहे. जी आपली ट्रेडिंग स्लीव्ज आहे ऑर्गेन्झा साडीमध्ये, ऑर्गेन्झाचा आहे साडी, ट्रेडिंग स्लीव्ज आहे त्याची ती डिझाईन टाकली आहे. पाठीमागं फ्रिल बसवली आणि पानगळा बनवला आहे. लाईट गेली, मोटर बंद करायला पाहिजे. हे पहा, आणि नॉट बसवले, नॉटला छोटेसे लटकन बसवले आणि ब्लाऊज 4 टक्स शिवलेला आहे. हा जो आज करवा चौथ आहे त्याचं ब्लाऊज आहे. मला आता हुक लावून द्यायचा आहे, त्याच्यामुळे अगोदर म्हणलं व्हिडिओ बनवून घ्यावा म्हणून व्हिडिओ बनवला. आणि हे बाकीचे जे ब्लाऊज बघितले आपण ते ब्लाऊज आहेत दिवाळीचे. आता दिवाळीचे खूप जास्त ब्लाऊज पेंटिंगमध्ये आहेत, पण मी जे 3 दिवसात म्हणता येईल, कारण का आज एक शिवलेला आहे, काल आणि परवा 3 दिवसात एवढे ब्लाऊज शिवलेले आहेत. आणि खरं तर बायका सांगतात की आम्ही 10 शिवतो, 7 शिवतो. मला नाही होत, म्हणजे होत असेल त्यांना, त्यांच्या आपापली कामाची पद्धत असते. तर हे पहा, हा एक ब्लाऊज शिवलेला आहे, म्हणजे आजच द्यायचा आहे. त्या न्यायला आल्या तर त्यांनी सांगितलं होतं करवा चौथला पाहिजे म्हणून शिवलेला आहे. हाच मी आज शिवला ब्लाऊज. आणि हे पहा, नॉट बसवल्या त्याला आणि सिंपल डीप मटका गळा बनवलाय, त्याला नॉट बसवले. आणि साडी सिंपल आहे म्हणल्या, साडी ब्रासूमध्ये आहे, सिंपल आहे, तर डिझाईन टाकू नका म्हणून मी डिझाईन टाकलेली नाही आहे एवढी. आणि हा ब्लाऊज आहे तो 4 टक्स आहे, 4 टक्स ब्लाऊज आहे. फिनिशिंग तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित आलेली आहे. हे पहा, ही स्लीव्ज व्यवस्थित फिटिंगला आली की ब्लाऊज व्यवस्थित बसतो मैत्रिणींनो. बऱ्याच मैत्रिणींना माहीत नसेल आणि ज्यांना माहीत आहे त्यांचं ब्लाऊजच चुकत नसेल. हे पहा, तुम्ही पाहू शकता फिनिशिंग किती व्यवस्थित आली आहे ना. असं ब्लाऊज पकडला जर सरळ आला तर फिनिशिंग छानच असते. ओके, तर आपले पूर्ण दिवाळीचे करवा चौथचे पूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला दाखवले आहेत. आणि हो, ह्या ब्लाऊजची शिलाई सांगायची राहिली होती, तर मी ह्या ब्लाऊजची सुद्धा शिलाई तेवढीच घेतलेली आहे. पहिल्या मी ग्रीन कलरच्या ब्लाऊजची तुम्हाला सांगितलं तेवढी शिलाई घेतलेली आहे. आणि हे ब्लाऊजची शिलाई मी 220 रुपये घेतलेली आहे, कारण का अस्तरच्या ब्लाऊजला शिलाई मी 200 रुपये घेते आणि लेस डिझाईन असेल तसे एक्स्ट्रा घेते. तर मी ह्याला काय केलेलं आहे, लेस 10 रुपयाच्या आणि नॉट 10 रुपयाच्या लावलेल्या आहेत. तर मी ह्या ब्लाऊजची शिलाई 220 रुपये घेणार आहे.
तर मी पूर्ण ब्लाऊज आणि पूर्ण ब्लाऊजची शिलाई मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर पूर्ण किती शिलाई झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. त्याच अगोदर तुम्हाला व्हिडिओ आणि ब्लाऊज दोन्ही आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.